नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 0 ते 100 या कार्यक्रमाअंतर्गत आपण विविध मान्यवरांना भेट देत असतो. त्याच माध्यमातून आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते KS चौगले यांना. आज आपण त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला मी SP9 मध्ये अण्णा तुमचे सहर्ष स्वागत करते. आणि पुढे जाण्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की सगळ्यात पहिला, आपल्या जीवनातील कोणत्या अनुभवांनी आपल्याला शिक्षण क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा दिली? आमच्या पश्चिम विभागात पन्हाळा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये फारच मागासलेपणा होता. उच्च शिक्षण होत नव्हतं. त्यामुळं मला लक्षात आलं की आपण या विभागात उच्च शिक्षणाची सोय करायला पाहिजे. बरोबर. त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षण संस्था स्थापन करण्याचा विचार आपल्या मनात कधी व कसा आला? 90च्या दशकामध्ये अनेक ठिकाणी आमचे प्राध्यापक काम करत होते. मी तसा पोस्ट ग्रॅज्युएट प्राध्यापक झालो नाही, मी व्यवसायात आलो. आणि तेव्हा सगळ्या प्राध्यापक मित्रांनी सांगितलं की इथं मुलींचं शिक्षण होत नाही. आपले पालक सकाळी 5:30 ते संध्याकाळी 5:30 मुलींना कोल्हापूरला पाठवू शकत नाही आणि त्यामुळं मुली शिक्षण होतच नाही. त्यामुळं तू जरा व्यवसायात आहेस काय, तर मुलींचं शिक्षण होण्याच्या संदर्भात व या विभागात शिक्षण संस्था काढून उच्च शिक्षणाची सोय करावी. आणि त्यामुळे मी 90च्या दशकात माझ्या मनात विचार आला आणि त्याची सुरुवात ही 95 सालापासून संस्था स्थापनेपासून केली. अगदी बरोबर. तर मला विचारायला आवडेल पुढे की आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष कोणता होता आणि त्यातून आपण काय शिकलात? संघर्ष म्हणजे काम करायला जो सुरुवात शिक्षण झालं आणि नोकरी नाही, आणि म्हणून व्यवसाय करायच्या सुरुवातीला अनेक गोष्टी आल्या की व्यवसाय माहीत नाही. पण व्यवसाय माहीत करण्यामध्ये मला काही ठिकाणी लॉस आला. बरोबर. आणि परत त्यातनं मी परत उभा राहणं यासाठी अनेक मला माझ्या बहिणीनं मोठ्या मदत केली आणि त्या व्यवसायात मी उभा राहिलो आणि आज त्यामुळं अनेक गोष्टी उभा केल्या. 1998 साली भाड्याच्या खोलीत कॉलेज सुरू करतानाचा तो क्षण आज आठवला तर काय वाटते? तो काळ असा होता की त्या इमारत बांधणे हा फार मोठा खर्चिक होता. पण इमारत बांधूनच शिक्षण संस्था सुरू करायची हा एक माझा मनोदय होता. आणि त्यामुळे इकडं बांधकाम चालू करत असताना आर्थिक बाब बी अडचणीच होती. आता जे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांचं सोनं जे होतं ते बँकेत ठेवून माझ्या व्यवसायातनं काही पैसे काढून मी बांधकाम सुरू केलं आणि एक बाजूला तात्पुरतं 6 महिन्यात भाड्याच्या खोलीत सुरू केलं. तर त्यानंतर मी बाकी सतत बांधकाम करून माझी संस्था माझ्या स्वतःच्या इमारतीमध्ये चालू केली. शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्ती नसून समाज परिवर्तनाचे साधन आहे, या विचाराकडे आपण कसे पाहता? भारतीय उपखंड हा पूर्वीपासूनच इंग्रजांच्या ताब्यात होता आणि शिक्षण हे लेट सुरू झालं, वेळानं सुरू झालं. भारतीय उपखंड म्हणजे स्वातंत्र्यानंतर शिक्षण सुरू झालं आणि शिक्षणाची गती वाढायला पाहिजे. जर शिक्षण नाही झालं तर समाज सुधारणार नाही. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते शिक्षण. आणि शिक्षण झाल्यामुळे जगामध्ये कुठेही गेलं तर त्या माणसाला किंवा त्या मुलग्याला कुठेही कमी पडणार नाही. आणि आज ती परिस्थिती आहे. शिक्षण झाल्यामुळं अनेक मुलं मुली परदेशात जातात, देशात हे करतात आणि त्यामुळं डेव्हलपमेंट मोठी तरुणांची झाली. म्हणून शिक्षण हा समाजाचा एक फार मोठा महत्त्वाचा घटक आहे. बरोबर. आजच्या शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल आवश्यक आहेत असे आपल्याला वाटते? शिक्षण व्यवस्थेत आता जी परिस्थिती आहे ती बदल होत निघाले. पण प्राथमिक पासून आज खाजगीकरण होते तेही चांगलंच आहे. पण प्राथमिक विभागात जे शिक्षक आज नेमणूक आता TET झाली, परत काही इंग्रजी माध्यमाचे हे, तर भाषा ह्या दोन, एक जागतिक भाषा आणि आपली मराठी भाषा. आता शासन सुद्धा हिंदी भाषा आणायला लागते. पण त्या प्रमाणात 5वी नंतर हिंदी भाषा येते. मराठी इंग्रजी भाषा पहिलीपासून खाजगीकरण आहे त्यामध्ये शिकवली जाते. त्याचं कारण सांगतो. जगामध्ये कुठं जात असताना पाया हा मराठीवरून इंग्रजीचा झाला पाहिजे. मराठी होतच असतोय. पण जर आपण देश सोडून कुठं जात असेल तर इंग्रजी अत्यंत महत्त्वाचं जागतिक भाषा. आणि म्हणून आता पाहत असताना
की प्राथमिक शिक्षणमध्ये इंग्रजी, आपल्या प्राथमिकमध्ये सुद्धा इंग्रजीची व्यवस्था झाली पाहिजे. बरोबर. कारण मुलगा बेस चांगला झाला तर तो पुढे जाऊ शकतो. मी सुद्धा स्वतः इंग्रजीचा ग्रॅज्युएट, हिस्ट्रीचा पोस्ट ग्रॅज्युएट, LLB 1 वर्ष, पण प्रोबेशनरी ऑफिसचा पेपर सोडू शकलो नाही. त्याचं कारण इंग्रजी माझं कमकुवत, आणि म्हणून मी इंग्रजी प्ले ग्रुप पासून सुरू केले ते 4थी पर्यंत. त्याचा बेस चांगला व्हावा मुलाचा. बरोबर. अजून एक प्रश्न मला अजून विचारायला आवडेल सर तुम्हाला, की आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सुलभ शुल्क शिष्यवृत्ती व निवासी सुविधा देण्यामागील आपली भूमिका काय आहे? आज ही आर्थिक दुर्बल विद्यार्थी आहेत. बरोबर. मी माझ्या संस्थेमध्ये काही दत्तक मुलं घेतो, ज्यांचे आई वडील नाहीत, ज्यांना आई नाही किंवा वडील नाही किंवा आर्थिक परिस्थिती आहे, अशी मुलं काही दत्तक घेतो. पण तेवढ्यानं भागत नाही. कारण भविष्य काळामध्ये शासनानं अशा प्राथमिक अवस्थेपासून म्हणजे शुल्क न घेता त्या शिक्षणाची आज आहे प्राथमिक शिक्षण, पण तिची परिपूर्तता नाही. मी जसं म्हणलो इंग्रजी नाही, अशी सगळी किंवा राहायची व्यवस्था नाही. एखाद्या मुलाशी जर हे अनाथ असतील, अनाथ आश्रम आहेत, म्हणून अशा गावागावामध्ये किंवा मोठ्या एरियामध्ये अशा आर्थिक दुर्बल मुलांची सोय शासनामार्फत झाली पाहिजे. अगदी बरोबर. तर आर्थिक संस्थेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत, हे यश आपण कसे पाहता? सध्या स्थितीमध्ये मुलांच्या बरोबरीने मुली, किंबहुना जास्त मुली सर्व ठिकाणी अभ्यासात चांगले मार्क्स मिळवून कॉम्पिटिशनला उतरून अनेक मुली, आता गेल्या वर्षी 7 मुली माझ्या संस्थेतून क्लास 1 झाल्या पोस्टामध्ये, आणि अनेक जवळजवळ 30-40 मुली अशा वेगवेगळ्या, म्हणजे पोलिसापासून ते PSI पर्यंत आणि तलाट्यापासून ते नायब तहसीलदार मुलं मुली आता आहे. तर ह्याची फार मोठी अचिव्हमेंट आहे ती. अगदी बरोबर. आणि हे सतत चाललं पाहिजे. तर या आपल्याकडे जो तरुण वर्ग 40% आता आपण म्हणतो देशामध्ये तरुण वर्ग आहे, तर हा तरुण वर्ग ह्या माध्यमातून गेला तरच मोदीजींचं स्वप्न 2047 पूर्ण होईल, भारत एक नंबर. अगदी बरोबर. तुम्ही बोललात ते अगदी बरोबर पॉईंट बोललात सर. तर पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल, की आपल्या 25 वर्षाच्या प्रवासातील सर्वात अभिमानाचा क्षण कोणता? मी 84 ते 2002 अशी 16 वर्षे CPRला दररोज सकाळी 9 ते 11 व्यवसाय सोडून मी काम केलं. म्हणजे लोकांचं ऑपरेशन करणं, डॉक्टरांच्या संधान चांगली मैत्री करणं, अशा ह्याच्यातून 4,500 ऑपरेशन 16 वर्षात करून घेतलं. आणि त्याचा इफेक्ट एवढा मोठा आला की मी उभा राहिल्यानंतर आज तागायत तालुक्यातून आत्तापर्यंत जेवढं लीड घेतलं नाही कोणी, तेवढ्या लीडने मी 2002 साली 25 वर्षापूर्वी मी निवडून आलो. त्याचं कारण एवढंच की मी आरोग्य याच्यामध्ये काम केलं. आमच्या पक्षाचं त्यावेळेला चिन्ह कुणालाही माहीत नव्हतं 2002ला. KS अण्णाचं कमळ एवढंच माहीत होतं. आणि त्यावेळेला नुसतं मी निवडून आलो नाही, परिस्थिती अशी आली की मी आरोग्य आणि बांधकाम सभापती झालो. म्हणजे आरोग्य हे त्या लोकांचं केलेल्या कामाचं मला मिळालेलं फळ, म्हणजे न मागता मिळालेलं फळ. आणि त्यानंतर मी बांधकाम व्यवसायात होतो, बांधकामाचा सभापती. ह्या दोन्ही गोष्टी फार मोठ्या अभिमानास्पद आहे आणि ते सहजासहजी कुणाला मिळत नाही, पण हे म्हणजे लोकांच्या सेवेनं मला मिळालं असं वाटतंय. खूप छान सर. अजून एक प्रश्न मला विचारायला आवडेल, की संस्थेच्या पुढील 10 ते 15 वर्षांचा आपला दृष्टिकोन काय आहे? सध्या स्थितीमध्ये संस्थेमध्ये प्ले ग्रुप टू पोस्ट ग्रॅज्युएट असं माझं शिक्षण चालू. दुसऱ्या बाजूला लॉ कॉलेज आहे, DED आहे, ITI आहे, इंग्लिश मिडियम आहे, सेमी इंग्लिश आहे, अशा अनेक वेगवेगळे उपक्रम चालू आहेत. पण एवढ्यानं भागत नाही. जवळजवळ 17 डिपार्टमेंट ग्रॅज्युएटचे आहेत, 15 डिपार्टमेंट पोस्ट ग्रॅज्युएटचे आहेत. पण तरीसुद्धा यापुढं ज्या आपल्या भागातल्या मुलामुलींना, खास करून मुलींना, का तर बाहेर जाऊ शकत नाही, पण जेवढी आवश्यकता शिक्षणाची वेगवेगळ्या घटकांची किंवा वेगवेगळ्या नवीन येणाऱ्या UGCच्या माध्यमात, आता NEP म्हणून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली आहे, अशा पॉलिसीमधनं जे जे सूचित केले ते आपल्या विभागात आमच्या मुलामुलींना मिळावं, एवढ्या हीच महत्त्वाची गोष्ट आहे. तीच येत्या 15 वर्षात करायची आपण.
अगदी अगदी खूप छान आनंदाची गोष्ट आहे ही. आणि येस, तर पुढं अजून एक प्रश्न मला विचारायला आवडेल तुम्हाला सर, की गेली अनेक दशके आपण राजकारणात सक्रिय आहात, तर शिक्षण आणि राजकारण याचा संबंध आपण कसा पाहता? शिक्षण एक समाजकारण आहे बरोबर आणि राजकारण ही आवड म्हणून केलेली गोष्ट आहे. बरोबर समाजकारण हा एवढ्यासाठीच सांगतो. आता तुम्ही मला प्रश्न विचारला, दुर्बल, आर्थिक दुर्बल, काही गरीब आणि तिथल्या ह्याच्यात आमचा हिली एरिया, तिथं मुली तर अजिबात शिकायला जात नव्हत्या. त्यामुळे हे समाजकारण अत्यंत महत्त्वाचं आहे. राजकारण ही आवड म्हणून लहानपणापासून असल्यामुळं त्या जोडीला एक काम करण्याच्या भाजपच्या जनसंघापासून मी काम करत आलो. त्या माध्यमातून वाटायला लागले की आपण राजकारणात एंट्री करावं आणि म्हणून मी राजकारणात आलो. अगदी बरोबर. तर खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, की आजच्या तरुण पिढीला आपण काय संदेश द्याल? एक म्हणजे महत्त्वाचं पहिलं, निर्व्यसनी राहिलं पाहिजे. अगदी बरोबर. दुसरं, जगामध्ये कुठेही जायचं असेल तर आरोग्य आणि शिक्षण दोन गोष्टी पाहिजे. बरोबर. आणि म्हणून पहिलं आरोग्य चांगलं राखणं. मग त्यासाठी व्यायाम असेल, त्यासाठी खेळ असेल, त्यासाठी आपण दररोजचा योगा असेल, शिक्षण या दोन गोष्टी असेल तर आपल्या तरुणीला जगामध्ये कुठेही कुणी अडवू शकत नाही. आणि ह्या दोन ठेवाव्यात जेणेकरून 2047 भारत देखील म्हटलं आहे. बरोबर. तर खूप छान सर. तर मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल, की आपल्या जीवनाकडे पाहताना अजून अपूर्ण राहिलेले स्वप्न तुमचे कुठले आहे, की ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे? सगळ्यात महत्वाचं असेल तर तुम्ही जो प्रश्न विचारला, पुढं शिक्षणात काय करायचं आहे. बरोबर. मी काही गोष्टी करून ठेवल्या पण मला माहित नाही होईल का नाही. पण मला ह्या शिक्षणामध्ये मगाशी म्हटलं नाही, एक आपलं CBSE कॉलेज असेल, काही मेडिकल कॉलेज असेल, शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठ असेल, हे माझे स्वप्न आहे. मला माहीत नाही होणार का नाही, पण मी आजही त्या स्वप्नाचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच. तर आपण आणि आपल्या पत्नीने आतापर्यंत मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत. त्या कामांची पोचपावती जनता यावेळी मतपेटीतून देईल का, असा आपल्याला विश्वास आहे का? माझी पत्नी पहिल्यांदा ज्या वेळेला भाजपचं कमळ हे कोणालाही माहीत नव्हतं, पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही लढवलं, ते माझ्या पत्नीने लढवलं. कारण आम्ही मागं ओढून पाहिलं नाही, 2002 आम्ही फार मोठ्या मतानं, म्हणजे माझ्या आरोग्याच्या कामानं, आणखी काही कामानं, सामाजिक कामानं, त्यामुळे मी निवडून आलो. आणि गेली 29 वर्षे आम्ही मतदारसंघात काम करतो. आणि गेल्या तर ह्याच्यामध्ये पत्नी जिल्हा परिषद असताना मतदारसंघात 14 कोटीची कामं केल्या. आणि ही 14 कोटीची विकास कामं आहेत. पण वैयक्तिक कामं, मुलींना जवळजवळ 600 मुलींना MSCITला मी पैसे दिले, जेणेकरून ज्या मुली शिकायला अडचण आहे MSCIT त्यांना अनुदान म्हणून जे शासनामार्फत येतं, महिला बालकल्याणावर तू दिलं. अशा म्हणजे वैयक्तिक लाभाच्या फार मोठ्या दिल्या गोष्टी, म्हणजे जे प्रकल्प आहेत, ज्या वैयक्तिक लाभाच्या वस्तू आहेत त्या दिल्या. आणि म्हणून आम्ही विकास कामाबरोबरच वैयक्तिक काम आणि सामाजिक कुठल्याही विभागात आमच्या काय झालं मतदारसंघात तर आम्ही दोघंही तिथं जातो. आणि त्यामुळं फार मोठं आम्हाला ह्या वेळेला निवडून येण्यासाठी लोकांचं अपेक्षा आहे की हे आपल्या कल्पना चौधरीच निवडून यावेत. 100%. येस, खूप छान. तर अजून एक प्रश्न सर तुम्हाला मला विचारायला आवडेल, की भाजपमध्ये गेले 50 वर्ष तुम्ही कार्यरत आहात, तर त्याबद्दल तुम्हाला जनतेला काय सांगावं असं वाटेल? 1975 साली आम्ही आणीबाणी लागली आणि जयप्रकाश नारायणने आंदोलन सुरू केलं आणीबाणी विरुद्ध. त्यामुळे सगळे पक्ष विलीन झाले आणि एक पक्ष जनता पक्ष झाला. त्यावेळेला मी 76ला जनसंघात काम करत होतो आणि जनसंघात काम करत असताना जनसंघ त्यावेळेला विसर्जित होतो. मी सगळेच पक्ष विसर्जित झाले, जनता पक्ष अंगधारी झाला. तो 80पर्यंत टिकला. 80ला परत सरकार गडगडलं आणि काँग्रेस सरकार आलं आणि नंतर प्रत्येक पक्ष आपापल्या जागेवर गेला. आणि मग जनसंघाचा बदल होऊन तो भारतीय जनता पार्टीत रूपांतर झालं. 6 एप्रिल 1980ला भारतीय जनता पार्टीची स्थापना अटलजींच्या अध्यक्षतेखाली झाली. आणि त्यानंतर आज तागायतपर्यंत जवळजवळ आता 50 वर्ष होतात त्या विचाराशी मी बांधील आहे, अजून त्या विचाराशी काम करतोय. आणि त्यामुळं
करत असताना 80ला स्थापन होत असताना काही नव्हतं, आम्ही कामच करत राहायचो. म्हणजे एक सांगू का, त्यावेळेला भारतीय जनता परिषदेमध्ये आम्ही जे इथं काम करत होतो ते एक नाला, त्या नाल्याची खुदाई करून आम्ही उघड केलं, त्या उघडची खुदाई करून आम्ही ओढा केला, त्या ओढ्याची खुदाई करून आम्ही कार्यकर्त्यांनी नदी केली. पण काही कार्यकर्ते नदीतच राहिले आणि आता पक्षाचा समुद्र झाला, तो अनेक बाहेर निघून भरला. आणि त्यामुळं अनेक गोष्टी चांगल्या आहेत आमच्या पक्षामध्ये, चांगली वरती नेते मंडळी आहेत, केंद्रात आहेत, राज्यात आहेत. आणि करत असताना 95चं सरकार ज्यावेळेला आलं त्यावेळेला मुंडे साहेब, तावडे साहेब, गडकरी साहेब ह्या लोकांनी फार कार्यकर्त्यांना सपोर्ट दिला. आणि बरे त्याच काळामध्ये मी संस्था स्थापन केली आणि त्यामुळं त्या काळात स्वतः गोपीनाथ मुंडेंनी येऊन माझ्या या शिक्षण संस्थेचं भूमिपूजन केलं. म्हणजे एक उपमुख्यमंत्री सुद्धा साध्या एका कार्यकर्त्याचा भूमिपूजनला येतो, ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि फार त्यानंतर मला जी चालना मिळाली म्हणून काही माझ्या पाठीमागे शिक्षण संस्था उभा करायची एक चांगली चालना होती का. तर या लोकांनी मला एक सांगतो, तावडे साहेबांनी मुंडे साहेबांना, त्यावेळेला ग्रामीण विकास मंत्री आमचे अण्णा डांगे होते, त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात कॉलेज मागितलं. तावडे साहेबांनी मुंडे साहेबांनी सांगितलं पहिलं केरबाजवाल्यांना कॉलेज द्यायचं, मग तो म्हणजे ते मंत्री असो. आणि खरोखर माझं पहिलं कॉलेज मंजूर केले, मग अण्णा डांग्यांचा हात खाण्याला कॉलेज, ही खरोखर अत्यंत महत्वाची आहे. त्यानंतर पुढं फार मोठा पक्ष झाले. तर अजून एक शेवटचा प्रश्न मला विचारायला आवडेल तुम्हाला सर, की गेले 50 वर्ष झाले तुम्ही भाजपमध्ये कार्यरत आहात, तर येत्या काळात आमदार होण्याचा काही अजेंडा तुम्ही ठरवलेला आहे काय? सध्या तर महायुतीचं सरकार आहे, बरोबर, त्यामुळे आमच्या विभागाचे आमदार तर आमच्या महायुतीचे आहे. आणि त्यामुळं इथं उभा राहायला तर काय चान्स नाही, कारण महायुतीच्या आमदारांनाच निवडून आणावं लागतं. दुसरी गोष्ट, एवढे वर्ष काम केले मग विधान परिषदवर घेऊ शकतात, पण हा नेते मंडळीचा विषय आहे की कुणाला घ्यायचं विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर. त्यामुळे शेवटी ही वरिष्ठ नेते मंडळी आहेत, त्यांना जर वाटलं की 50 वर्ष काम करणारा कार्यकर्ता घ्यावं तर होऊ शकेल. तर अशाच विशेष मुलाखती पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.